तर फायनली बैठक झाली. होय, सिडकोच्या घरांच्या किमती कमी करण्यासाठीची जी बैठक बसणार होती ही फायनली काल झाली आहे. आता या बैठकीमध्ये मुख्यमंत्री व सिडकोच्या अधिकाऱ्यांमध्ये काय डिस्कशन झालं आणि काय निर्णय घेतला गेला हे आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल प्रत्युष लाईफस्टाईल. आता ज्या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागून होते ती बैठक फायनली काल 10 डिसेंबर रोजी झाली. राज्यातील गृहनिर्माण क्षेत्रात सिडकोची घरे अनेकांसाठी परवडणारा पर्याय मानली जातात. मात्र गेल्या काही महिन्यांपासून वाढलेल्या बांधकाम खर्च आणि इतर कारणांमुळे सिडकोच्या घरांच्या किमतीवर ताण निर्माण झाला होता. त्यामुळे दर कमी करण्याबाबत सरकारकडून सकारात्मक निर्णय घेण्याची शक्यता वर्तवली जात होती. नगरविकास विभागाच्या नेतृत्वाखाली काल सिडकोच्या घरांच्या किमती आणि प्रलंबित प्रकल्पाशी संबंधित विविध मुद्द्यांवर चर्चा होणार होती. या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि संबंधित अधिकारी उपस्थित राहणार होते. विशेष म्हणजे अनेक प्रकल्पांमध्ये झालेल्या सोडतीमध्ये काही घरे न सुटल्याने त्या घरांचे दर पुन्हा तपासण्याची गरज निर्माण झाली. तसेच काही प्रकल्पामध्ये काम पूर्ण झालं असलं तरी उच्च किमतींमुळे अनेकांना घरे घेणे कठीण जात होतं. कालच्या बैठकीत या सर्व मुद्द्यांवर सविस्तर चर्चा होणार होती. सिडकोच्या घरांचे दर कमी करण्याबाबत अंतिम निर्णय काय घेतला असेल हे तर पुढे आपण पाहणार आहोत. पण अशी शक्यता व्यक्त केली जात आहे की जर दर कपात झाली तर मध्यमवर्गीयांसह विविध उत्पन्न गटातील नागरिकांना मोठा दिलासा मिळू शकतो. परवडणाऱ्या घरांचा प्रश्न अनेक वर्षापासून गंभीर बनत चाललेला असताना असा निर्णय जो की नागरिकांसाठी मोठी आशा ठरू शकतो. सिडकोच्या प्रलंबित गृहनिर्माण प्रकल्पामध्येही या निर्णयाचा थेट परिणाम दिसू शकतो. किमती कमी झाल्यास रिक्त घरे विकली जाण्याची प्रक्रिया जलद गतीने पूर्ण होऊ शकेल आणि नवीन प्रकल्पासाठीही मार्ग मोकळा होईल. त्यामुळे संपूर्ण गृहनिर्माण व्यवस्थेवर सकारात्मक परिणाम होण्याची शक्यता आहे. तर आपण ज्या बैठकीची वाट पाहत होतो ती बैठक फायनली काल झाली. या बैठकीत सर्व उपस्थित होते आणि सिडकोच्या घरांच्या किमती कमी करण्याचा प्रस्ताव सुद्धा या बैठकीत मांडला गेला. आता मागील काही महिन्यांपासून प्रलंबित असलेली ही बैठक अखेर झाली. मात्र किमती कमी करण्याबाबत कोणताही ठोस निर्णय ह्या बैठकीत घेतला गेला नाही. या बैठकीला सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक हे सुद्धा उपस्थित होते. संबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी सुद्धा उपस्थित होते. खर्चात बचत शक्य आहे का? दरांमध्ये कितपत कपात करता येईल याचा सखोल अभ्यास करून प्रस्ताव आणावा असेही सूचित केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. आता सिडको नव्याने एक प्रस्ताव तयार करेल आणि त्यानंतरच घरांच्या किमती कितपत कमी होऊ शकतील की नाही हे आपल्याला समजेल.